उठल्या उठल्या बॅगेतलं बॉटल डबा सगळं काढून ठेवते बाहेर. ड्रेस ठेवला लांब नेऊन. बदाम खा तू पहिला, बदाम खा मग बघू पुढचं शाळेचं. ओके. टिफिन बॅग मधलं टिफिन, बॉटल, ड्रेस सगळं काढून बाजूला टाकते. मला शाळेत जायचं नाही. देवघरासमोर छोटीशी रांगोळी आणि देवपूजा. त्यानंतर आल्या होत्या ननंदबाई. तर आहो सुद्धा इथं जेवण करत करत त्यांचं इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा चालू होती. डाळिंब तोडायचं होतं म्हणून कॅन्सल झालं. होय, बोराची बाग कधी चालू होते? किती वर्ष आहे आता ती? आहे ना, 7-8 वर्ष झालं का? ती ही बोरच्या सवासणी केली आम्ही आणतो तेव्हा होती ना, का त्याच्या आधीच होती? वांगे चालू होतं तेव्हा यायचं याने जावं म्हणले ना, कामात झालंच नाही. जाऊ म्हणून कामात हे असं यायचं, पटकन जायचं, रात्री आले तर सकाळी जायचे. 1-2दा आले सम्राटला घेऊन, तर इथं समर्थाचं ट्युशन त्याला घ्यायचं. ननंदबाईनं आणलेले हे नारळ आहेत, तर इतके छान ऑर्गॅनिक नारळ आहेत. आणि लाडूला आपल्या नारळ खरंच खूप आवडतं. काय माहिती त्याला, मला सुद्धा नारळ आणि ऊस आवडतो, तर त्याला सुद्धा नारळ खूप आवडतं. तर त्याच्यासाठीच. आणि त्यांच्या आता शेतामध्ये चालू आहे बघा काकडी. हे हिरवी काकडी असते ना, इतकी छान आहे चवीला. तर त्या काकडी येताना घेऊन आल्यात त्या. तर खूप काकडी समर्थला आणि त्याच्या पप्पाला आवडते. तर गावाकडे सुद्धा मी आता यातल्या काकड्या काही दिलेल्या आहेत आणि हे घरी काही ठेवलेल्या आहेत. तर खूप छान. आणि त्यांच्यात ॲपल बोरचा बाग आहे. सोबतच त्यांचं वांग्याचं सीझन होतं इतके दिवस. आता वांगे संपले, आता काकडी चालू झाले. तर जे काय असेल ते येते वेळेस नक्की ते घेऊन येतात. तर ताईला जेवण दिलं. आहो गेल्यानंतर मग त्या जेवल्या. मी अजून जेवली नव्हती. म्हणलं मी लाडूला शाळेतून घेऊन येते आणि मग मी परत जेवते. मग त्या सोप्यावरती झोपल्या तोपर्यंत मी आता करते बघा इडली, डोसा आणि चटणी. कारण की आता ते जाणार आहेत 2:30च्या बसनं. तर मी त्यांना हे बनवून सगळं देणार आहे. त्यासाठी ते झोपले तोपर्यंत म्हणलं पटकन करून घ्यावं. तर हिरवी मिरची आपलं जे नेहमीप्रमाणे हे बघा. आणि इथं मी घाई गडबडीमध्ये मीठ घ्यायचं सोडून साखरेचाच डबा घेतला. नशीब माझ्या लक्षात आलं, किंवा मग साखरच जात होती आज चटणीमध्ये. तिखट गोड चटणी झाली असती. तर चला, छान अशी मी चटणी बनवली खरं, पण माझ्याकडे नव्हती कोथिंबीर. त्यामुळे हिंग, जिरे, मोहरी आणि कसुरी मेथीचा तडका मारला. कारण रविवारी बाजार असतो आणि गावाकडे गुरुवारी. आणि हे आदिनामध्ये गावाकडून आल्यामुळं ना भाजीपाला सुद्धा माझ्याकडे काही नव्हता. तर जसं होतं त्यामध्ये मी ॲडजस्ट केलं. चटणी बनवून झाली. आता बनवते डोसे ताईला द्यायसाठी. तर एकदम पातळ कुरकुरीत न बनवता मी लुसलुशीत डोसे बनवले. म्हटलं शाळेत नाही. कोण आलंय आपल्यात? नाही कोण आलंय? किचन मध्ये बघ बर कोण आलंय. किचन मध्ये बघ बर कोण आलंय. ननंदबाईला जेवण बनवत होते. तर प्रियाने ना दोघाला सुद्धा शाळेतून व्यवस्थित घेऊन आले. नाही, आज जाऊन बघ जा की. पप्पा तर आलेच. अजून कोण आले बघ जा. शेंगा बघून पप्पा म्हणतोय ना. त्या कोण आहे? हसते कोण? कोणते आत्ते? काय माहित मला. तुझी आत्ते आहे ना. खाऊ आणले आत्यानं. कसं उठलं बघा. खाऊ आणल्या. काय आणले विचार जा. तू विचार जा. काय आणले बघ जा. ककडे आणले आत्यानं शेतातले. खाऊ आणले. जा खाऊ घेऊन ये जा. पण थँक्यू पण म्हणा आत्याला. कोणती आत्या? मुंबईची आहे का? गेला का आत्याकडे? पिशवी ही बघून म्हणते पप्पा आले. लय छान आहे ग. आत्यानं काय खाऊ आणलंय? दिसला खाऊ दिसला. हसतय.
लाडूला भेटण्यासाठी त्या थांबल्या होत्या. तर लाडू शाळेतून आला, मग लाडू सोबत आत्याचं बोलणं झालं, खेळणं झालं. तर आतेबाई आता निघाल्या होत्या. मग निघताना मी त्यांना हळदी कुंकू लावलं आणि पायासुद्धा पडले. गेटपर्यंत ताईला हळदी कुंकू लावून सोडायला गेले. काय केलं दाखव. ह्याच्यामध्ये तेल घेतोय अजून. आगाव शिवला देते, देऊ ना शिवला साठी इडली. तर ते काही जरी बनवलं तर लेकरांना माझे सोडून खात नाहीत, तर मग मी तर कशी सोडून खाणार. बाई गेल्या, त्यांना शेवग्याच्या शेंगा ते दिल्या. डाळिंब तर नको म्हणल्या, आमच्यात पण बागेत आलेत. तर हे बघा आपल्या रानातल्या शेवग्याच्या शेंगा. तर मस्त असं आपला आता हळूहळू बाग चालू झालाय. डाळिंब सुद्धा दाखवते. तर हे आहेत आपल्या बागातले डाळिंब. लाडू, ए लाडू, डाळिंब खायचंय का? डाळिंब खातो? दूध देऊ का? समोरच्या डब्याची तयारी चालू आहे. आता वाजलेत 2:45. 15-20 मिनिटात त्याची बस येते. काल मला मनीषा भेटलेली शॉपमध्ये खरेदीला गेल्यावर अचानक भयानक. आणि आज सुद्धा माझी एक मैत्रीण माझ्याकडे आलेली आहे. अरुणा भेटवते, त्याच्यासाठी चहा करते आता. गुड्डू आणि अरिना सॉरी इडली बनवलेली आहे. इडली डोसा चटणी देते खायला गुड्डूला. ए गुड्डू, इडली आवडते का तुला? इडली आवडते का? आवडते ना? डोसा अरुणासाठी. मम्मी सारखं झाले का? का मम्मी छान बनवते? लाजते काय तू? मज्जा आहे मज्जा आहे. आत्यानं गेलं, आत्याचा खाऊ खाल्ला सकाळपासून. आता माऊचा गार आहे बरं का. इडली डोसा 3:30ला केलेला, आता 5 5:15 होत आलेत. 5:15 झालेत. चटणी पण छान बनली, इडली पण छान. खरं का उग व्हिडिओ चालू आहे म्हणून? तुम्हाला वेळ नाही, खरं कुठं काहीच नाही. इडली कट करून दाखवते. त्या कामासाठी आले होते, ते काम झालं. थोडासा नाश्ता सुद्धा झाला. आवडली का इडली? खूप छान गार होती पण 3:30ला बनवलेली होती. 2 तास होऊन गेलत. परफेक्ट आलंय ना. तुमचं फ्रंट पण कॅमेरा छान आहे. माझं काय झालं, कॅमेरामधला थोडं घाण गेलेलं झालं, त्यामुळे मग साफ करून घ्या ना. ते डिस्प्ले काढावं लागेल साफ करायला. कसं करायचं? दुकानात जाऊन इकडे सगळं तुम्ही. आता तुम्हाला दुसरा अँगल दाखवते आता. हे पहिलं. तर मी कसं शूट करते हे अरुणाला बघायचं होतं. म्हणजे मी कुठं कॅमेरा ठेवते, कसं करते, ट्रायपॉड न वापरता. तर ते मी कुठं ठेवून शूट करते हेच ते मी तिला दाखवत होतं. आणि तिला खरंच खूप आश्चर्य वाटलं. तर आजचा दिवस ना गप्पा गोष्टी, खाणं पिणं, पाहुणचार करण्यामध्येच खरंच खूप छान गेलं. कारण दररोज मी, माझी मुलं, शाळा, इतकी माझी वडाताना असते. पळापळ, ह्याला सोड त्याला आण, हे सगळं. रंगव जरा, रंगव तू का. 2 तास वेळ कसा गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही. जे काय कामं होते टेक्निकली ते आमचे झाले. गुडू करमलं का? परत येतो. त्यांचं कलरिंग पेंटिंग चालू आहे बघा ना. हळदी कुंकू लावलेलं कसं हे करायचं. हळदी कुंकू लावून परत गप्पा मारत बसले. परत गप्पा मारत बसलोय आम्ही. खूप दिवसाने भक्तीताईंजवळ मी बऱ्याच वेळ बसले बरं का. आहे ना. रोहिणी ताईला भेटायला गेलो तेव्हा आम्ही समोरासमोर भेटलो होतो. त्याच्यावर आता समोरासमोर भेटतोय. उन्हाळ्यात ना हो, तरी मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यात मला वाटतं. अहो 1 जून मी गावाकडून आले, बॅगा ठेवून तसंच लगे गेलो होतो आपण. बरोबर आहे. आता कधी भेटू ते काय माहिती. आता काय माहिती, उद्या किंवा लाडू हे कोण केलंय? काय अरे लाडू असं करतात का सांग बर. मी आंटीला सोडाय खाली गेले तोपर्यंत कारभार केला का तू? इकडे बघू. कलर बनवत होता.